रविवारी सायंकाळी 6 वाजता आयोजित केलेली आहे आणि या सभेची जय्यत अशा प्रकारची तयारी संपूर्ण झालेली आहे। तमाम या आटपाडी आणि आटपाडी परिसरातील मानदेश परिसरातील सर्व मराठा समाजाला मी नम्रपूर्वक आवाहन करतो की खऱ्या अर्थानं 350 वर्षानंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आज मराठ्यांना एक चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे आणि या नेतृत्वाच्या माध्यमातून जो गोरगरीब मराठा समाज आहे या समाजाला न्याय हक्काचं जे आपलं मराठा आरक्षण आहे आणि विशेषतः कुणबी दाखले जे आहे ते मिळवण्यासाठी हा आपला गरजवंत मराठ्यांचा लढा आहे। या मानदेश परिसरामध्ये सातारा गॅजेट आणि औंध संस्थांचं जे गॅजेट आहे हे औंध संस्थांचं गॅजेट आणि सातारा गॅजेट महाराष्ट्र शासनानं लागू करावं यासाठी माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे आम्ही आग्रह धरलेला होता आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी येत्या रविवारी ही भव्य अशा प्रकारची सभा होत आहे। गेल्या 5-6 दिवसापासून संपूर्ण आटपाडी तालुक्यामध्ये आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं गावोगावी जाऊन या सभेच्या बाबतीमध्ये प्रबोधन आणि जागृती केलेली आहे। अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। भवानी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हजारोंच्या संख्येनं मराठा समाज निश्चितपणे येणार, कारण मराठा समाजाच्या मनामध्ये असणारी एक तीव्र वेदना आहे की खरोखरच शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये मराठा समाजातील मुलामुलींना भविष्यामध्ये फायदा व्हावा आणि तशा प्रकारचे निश्चितपणे फायदा या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सभेच्या माध्यमातून परिसरामध्ये होईल। याचबरोबर सकल मराठा समाज जो आज पिछाडलेला आहे किंवा आपापसामध्ये असणारे जे मतभेद आहेत हे मतभेद विसरून या ठिकाणी सगळ्यांनी यावं आणि बहुसंख्येनं ही सभा जी आहे ते चांगल्या पद्धतीनं आपण करावी अशा प्रकारचं मी नम्रपूर्वक सकल मराठा समाजाच्या वतीनं आटपाडी तालुका आणि आटपाडी परिसरातील सर्व माझ्या मराठा बंधू भगिनींना मी विनंती करतो। आणि हे संपूर्ण होणारी जे सभा आहे हे या परिसरातील लोकसहभागातून आपण करत आहोत। प्रत्येक घरातील, प्रत्येक कुटुंबातील आणि प्रत्येक गावातील मराठा बंधू भगिनी या लोकसहभागामध्ये समाविष्ट होऊन या ठिकाणी ही सभा यशस्वी करत आहोत। अतिशय जय्यत चांगली तयारी या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि सकल मराठा समाजाचे आमचे हे सगळे जे बंधू आहेत आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे। आपण या सभेला लाखोंच्या संख्येने यावं अशा प्रकारची एक आग्रहपूर्वक विनंती या ठिकाणी मी सर्व मराठा बंधू भगिनींना करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण पत्रकार परिषद घेतली आहे। 9 तारखेला क्रांतिदिनी मनोजदादा जरांगे पाटलांचा आपल्या इकडे दौरा आहे, जाहीर सभा आहे। या सभेला सभा घेतल्याचे कारण आपल्या इकडं सातारा गॅजेट आणि औंध गॅजेट लागू करावं म्हणून आणि आपल्या जास्तीत जास्त कुणबीमध्ये मिळाव्या म्हणून ही सभा घेतलेली आहे। आणि खरं आरक्षणाचं महत्त्व काय आहे हे आम्हाला माहीत झालं आहे, कारण माझ्या मुलीला ज्यावेळी ॲडमिशन घ्यायचं होतं त्यावेळेला ओबीसीचं 480ला क्लोज झालं, माझ्या मुलीला 488 मार्क होते आणि ओपन 490ला क्लोज झालं। त्यामुळं मला फी भरून मुलीला ॲडमिशन घ्यावं लागलं। याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त आरक्षण कसं मिळेल, प्रत्येकाला ओबीसी दाखलं कसं मिळतील हे आपण सर्वांनी मराठ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे। आणि सर्व मराठा बांधवांनी मनोजदादांची सभा जास्तीत जास्त कशी मोठी करता येईल, जास्तीत जास्त कसं येता येईल हे सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा एवढंच मी विनंती करतो सकल मराठ्यांना। जय हिंद जय महाराष्ट्र। 9 ऑगस्ट 2026 या क्रांतिदिनी आटपाडी तालुक्यातील सर्व गरजवंत मराठा समाजाच्या वतीने माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची सायंकाळी 6 वाजता भव्य जाहीर सभा आणि संवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सदर सभेच्या ठिकाणी आटपाडी तालुका व आजूबाजूच्या परिसरातील सर्व मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावं याकरता मराठा समाजाच्या वतीने गावोगावी आटपाडी तालुक्यातील 30 मराठा बहुल गावांमध्ये जसे की राजेवाडी, दिगंची, आवळाई, पळसखेल, कवटळी, पिंपरी, खांजोडवाडी, देशमुखवाडी, सोनारसिद्ध, येपावाडी, शेटपळे,
तडवळे, गोमेवाडी, त्याच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्या, हिवतड, काळेवाडी, तसंच करगणी, नेलकरंजी, कानकात्रेवाडी, तनपूरवाडी, आवटेवाडी, खरसुंडी, तसेच चिंचाळे, वलवण, गर्निकी, पिंपरी, गहानंद, झरे, जांभुळणी या सर्व गावांमध्ये मराठा समाजाच्या वतीने गावोगावी बैठका आयोजित करून सर्व मराठा समाज बांधवांना सभेच्या ठिकाणी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे. प्रचंड मोठा उत्साह आणि समाजाचा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. आटपाडी तालुक्यामध्ये मराठा समाजाची सभा घेण्याचा प्रमुख उद्देश हा की आटपाडी तालुक्यामध्ये कुणबी प्रमाणपत्राचा शोध अत्यंत कमी प्रमाणामध्ये आणि अल्प झालेला आहे. याच्याकरता मनोजदादा जरांगे पाटलांकडे आम्ही आग्रह धरून औंध संस्थान आणि सातारा गॅजेट या दोन्ही गॅजेटचं शासनाने अंमलबजावणी करावी आणि मराठा समाजाला हक्काचं कुणबी प्रमाणपत्र मिळावं याच्याकरता आम्ही जास्त आग्रही आहोत. तालुक्यातील प्रचंड मोठ्या संख्येने मराठा समाज या आटपाडीच्या सभेला येणार आहेत. याच्यामध्ये आम्हाला समाजानं आश्वस्त केलेलं आहे. गावातील कोणताही महिला असतील, विद्यार्थी असतील, मुलं असतील, मुलं मुली या सभेमध्ये सहभागी होणार आहेत.